Hello, my friends. Welcome to my Sniper Trading channel. इंडियन मार्केट अनालिसिस मध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ओके. बेसिकली काल जे अनालिसिस केलं आणि आज जे झालं ते थोडं नाही, सगळं उलटच झालं. ठीक आहे. जर तुम्ही कालचा अनालिसिस जर व्हिडिओ बघितला असेल तर काल असं डिस्कस झालं होतं की निफ्टी हा थोडा पॉझिटिव्ह आहे. निफ्टी ही म्हणजे म्हणजे निफ्टीला ब्रेक करण्यासाठी म्हणजे डाऊनसाइड नेण्यासाठी असं काही सुद्धा नव्हतं, कारण ऑलमोस्ट एक दोन थर्ड टाइम तो टच करून जात होता. सो निफ्टीने एक मोमेंटम इथे म्हणजे पॉझिटिव्ह देणं गरजेचं होतं आणि त्याचबरोबर निफ्टी जवळपास ह्या लेवलपर्यंत जाणार होताच असं काहीतरी अनालिसिस आपण केलं. बट आज निफ्टी जवळपास 500 पॉईंट पडला. सिंपल रिझन, ट्रेड वॉर. युएसने इराणवरती हमला केला आणि इराणने हॉर्मोज बंद केलं. जशी काही न्यूज आली, निफ्टी डायरेक्ट डाऊन साइड. इथं जेवढे बायर्स बसले असेल ना, सगळे टेन्शन मध्ये आले असणार आता. इवन पर्सनली मी एक्सपेक्टेड करतच होतो की निफ्टी ह्या लेवलला यायला पाहिजे. आणि मोठा टाइम फ्रेम जर समजा आपण बघितलं, हे बघा मोठ्या टाइम फ्रेम मध्ये हे असं दिसतंय की डाऊन साइड, थोडा अपसाइड, चांगलंच डाऊन साइड. असं मला मोठ्या टाइम फ्रेम पर्यंत दिसतंय. बट विकली स्ट्रक्चर थोडंसं पॉझिटिव्ह आहे. विकली खरंच खूप स्ट्रॉंग बाईंग झालेलं आहे या पॉइंटला. बट निफ्टी काय झालं, अनएक्सपेक्टेडली आज, म्हणजे गरज नसताना म्हटलं तरी, आता त्या दोघांना, इराणला आणि युएसला, काय होते मध्ये मध्ये काय सांगायचं नाही आपल्याला, म्हणजे काय माहित पण नाही. आणि मी आता न्यूज बघायचं बंदच केलेलं आहे. काय गोंधळ झाला ते घालतो ते. पण परत लगेच एवढी मोठी रिएक्शन आली, ते पण 550 पॉईंटची निफ्टीमध्ये. पर्सनली तर मी अजून निफ्टी ह्याच्यावरती जोपर्यंत आहे 23,000 या लेवलला, हा एक सपोर्ट बनू शकतो. राईट, हा एक सपोर्ट बनू शकतो निफ्टीसाठी. सो ह्या सपोर्टला निफ्टी एक्झॅक्टली काय करते ते बघणं महत्वाचं आहे. की ह्या लेवल पासून परत डाऊन येते, मग डाऊन येऊन सगळ्या बायर्सला बाहेर घालवते आणि मग निफ्टी परत वर जाणार, असं काही पॉसिबिलिटी दिसते का ते एकदा बघावं लागेल. त्याचबरोबर तुम्ही जर समजा बघितलं तर ऑलमोस्ट सगळे स्टॉक, हे बघा ना, मी जेएसडब्ल्यू स्टील पी घ्यायचं म्हणत होतो, कधी कुठे घ्यायचं, म्हणजे मी काल अनालिसिसचा व्हिडिओ टाकला नव्हता. सो बेसिकली मी जेएसडब्ल्यू स्टील मध्ये ना ह्या लेवल पर्यंत जेएसडब्ल्यू जाईल असं मी प्रेडिक्ट केलं, म्हणजे असं माझं अनालिसिस होतं. मग इथून डायरेक्ट मग जेएसडब्ल्यू डाऊन साइड इथपर्यंत. हुंडाई मोटर मध्ये पण बघा, ह्या लेवल पर्यंत जाणार होता पण ह्या लेवल पर्यंत गेलाच नाही. आरएसआय डायव्हर्जन्स ऑलरेडी झालेला आहे, बट आता ह्या झोन मधनं काही रिएक्शन येते का हे बघणं गरजेचं आहे. इथे बाय करू शकत होतो आपण, इथे काय बाय करणं म्हणजे इज इट ओके, इट्स ओके ओनली. पण हुंडाई मोटर खाली डाऊन साइड येणार हे फिक्स आहे. देन त्याच्यासोबत बघा म्युथ्यूट फायनान्स डाऊन, ठीक आहे. परत टाटा कम्युनिकेशन थोडा डाऊन आहे. तर एक पण पीएफसी बघा, ऑलमोस्ट सगळे स्टॉक डाऊन आले, ऑलमोस्ट सगळे स्टॉक डाऊन आले. जिओ फायनान्शियल, येस, फायनली जिओ फायनान्शियल आपल्या प्राइस रेंज मध्ये आलेला आहे. आणि आज माझं लक्ष नव्हतं. अरे यार, काय जबरदस्त डाऊन साइड आलेला आहे.
जर समजा जिओ इथून रिकवर झालं ना, तर ऍज इट इज एवढी 50% पेक्षा जास्त कॅन्डल कव्हर होऊन जाईल उद्याच्या उद्या. बँक निफ्टी सेम ज्या पद्धतीने निफ्टी 50 डाऊन साईड आली, तसंच सेम बँक निफ्टी पण डाऊन आली. जर समजा बँक निफ्टी मध्ये सध्या सपोर्ट थोडा डाऊन आहे, म्हणजे जवळपास 55,000 ते 56,000. 55,000 हा ह्या लेवल पासून ते 56,000 या लेवल पर्यंत सध्या बँक निफ्टी मध्ये सपोर्ट आहे. नाही, ट्रेडिंग काही सुद्धा केलेलं नाही मी अजून. ट्रेडिंगला चान्सच नाही मिळाला आज. नाही, इव्हन मला ऑफिसमध्ये चान्स नाही मिळत आहे सध्या. पहिले मी खरंच भारी ट्रेडिंग करायचो, ऑफिसमध्ये असताना सुद्धा ट्रेडिंग करायचो. पण आता काय झाले, थोडं प्रोजेक्टचं काम थोडं जास्तच लोड झालंय, त्याच्यामुळे पॉसिबलच होत नाही. हे बघा, दिस इज अ वीकली, आणि ही जी रेड कॅन्डल झाल्या एकदम जबरदस्त, म्हणजे खूप जोरात सेलिंग झाले. देन त्याच्यानंतर आपली बँक निफ्टीमध्ये सगळ्यात भारी एंट्री येते ह्या डाऊन साईड लेवलला एंट्री आहे. आणि जवळपास ऑलमोस्ट 90% कव्हर झाला. बट कसा कव्हर झालाय बघा, 1 2 3 4 4 कॅन्डल लागले त्याला त्या लेवल पर्यंत रीच होण्यासाठी, राईट. सो बँक निफ्टी तर मी म्हणजे आता सायकोलॉजी कशी होते की ही एवढी स्ट्रॉंग कॅन्डल झाली, ऑलमोस्ट ह्या रेजिस्टन्स लेवलला आला, त्याने ब्रेक केला. इथं जवळपास नवीन बायर पण उतरले असतील, ठीक आहे. रिटेलर्स त्यांना परत आता ट्रॅप केलं इथे, सगळ्यांचे एसएल खाल्ले. मे बी आता परत ह्या सपोर्ट झोनला परत बाय करतील, परत ट्रॅप करतील. मी एक्सपेक्टेड करतोय की ह्या लेवलची लिक्विडिटी बँक निफ्टीने घेतली पाहिजे. बँक निफ्टी इथूनच असं वर गेलं पाहिजे. दिस इज नॉट ऍक्सेप्टेबल. बँक निफ्टी यार प्लीज ह्या लेवल पर्यंत आलीच पाहिजे. ओके, दिस इज माय अनालिसिस. बँक निफ्टी तिथे आलीच पाहिजे, कारण अजून सुद्धा म्हणजे ह्या झोनमध्ये अजून सुद्धा एकाही डिमांड झोनने त्याचा प्रिव्हियस सप्लाय झोन जो होता असा स्ट्रॉंगली क्लोज दिलेला नाही, क्लोजिंग केलेली नाहीये, बरोबर. आयसीआयसीआय बँक चांगलाच मस्त पडला. आयसीआयसीआय ये बाबा खाली, आयसीआयसीआय. एचडीएफसी पण चांगलाच पडला, ह्या लेवलला येणारच होता, कारण इथे सप्लाय झोनच होता स्ट्रॉंग माझ्यासाठी. आणि मी एचडीएफसी मध्ये जो बेसिकली ज्या झोन मध्ये इंटरेड होणार आहे, तो बघू आता कशा पद्धतीने मला एक्झॅक्टली एंट्री भेटते. एचडीएफसी मध्ये परत जर समजा मला डाऊन साईडला एंट्री मिळाली ना, तर मी नक्कीच एचडीएफसी मध्ये एंटर करेन. भारत पेट्रोलियम मध्ये पण मी जे अनालिसिस असं केलं होतं की तो पडलाच पाहिजे. येस, भारत पेट्रोल मध्ये पण मी अनालिसिस असं केलं की तो पडला पाहिजे. कारण हे बघा ना, हे लोअर लोज तयार करते की नाही. लो तोडला, आता हा लो तोडणार आहे, हा नक्कीच लो तोडणार तो. मग एक कॅन्डल आपण घेऊ शकतो पीई घेऊन. आता हे पडत्या मार्केटमध्ये हॅमर तयार केले, याचा अर्थ इथं ट्रॅप करणार लोकांना, असं स्पष्ट मला दिसतंय. ठीक आहे. ऍक्सिस पडला, जबरदस्त पडले. हार्मूजमुळे ना परत एकदा आपल्याला कदाचित चान्स मिळू शकतो बाईंग साईडला. आयटी सेक्टरमध्ये जर समजा कोणी बघत असेल तर अनालिसिस स्ट्रॉंग करा. आयटी सेक्टरमध्ये लवकरच तो त्याचा डिमांड झोन, म्हणजे टीसीएस त्याच्या चांगल्या डिमांड झोन मध्ये आलेला आहे. आणि टीसीएस खरं म्हटलं तर 50% डाऊन आहे. हा टीसीएस हा 50% डाऊन आहे, विप्रो डाऊन आहे, आणि तो त्याच्या लोएस्ट लेवलला येतोय. सो एकदा का जर समजा निफ्टी आयटी सेक्टर आपण थोडं अनालिसिस करू, आणि निफ्टी आयटी मध्ये जर समजा आपल्याला काही पॉझिटिव्हनेस दिसली, तर निफ्टीचे स्टॉक लवकरच परत बुलिश मोमेंटम, म्हणजे बुलिश मोमेंटम देतील. ठीक आहे.
सो दिस इज फॉर इंडियन मार्केट. जर काही क्वेश्चन असतील, क्वेरीज असतील, सो कमेंट बॉक्समध्ये नक्कीच पॉइंट मेन्शन करा. नक्कीच मी रिझॉल्युशन देण्याचा प्रयत्न करेनच. मी काय असा मोठा ट्रेडर नाही आहे, बट आय एम अ ट्रेडर. PFC बघा त्याच्या चांगल्या लेवलला सध्या म्हणजे त्याच्या डिमांड झोनमध्ये येतोय आणि चांगल्या लेवलमध्ये येतोय. लेट्स सी PFC काय करतोय. म्हणजे रोजचा रोज म्हणजे आम्हाला तर टाइम मिळत नाही, जे कोणी व्हिडिओज बघतात, ज्यांना कोणाला घरात टाइम आहे, सो रोजच्या रोज का असं चार्ट बघत जावा. भलेही तुम्ही ट्रेडिंग करू नका, म्हणजे रोजच्या रोज यार मित्रांनो चार्ट बघत जावा आणि फायनान्शियल फ्रीडम मिळवण्याचा ट्राय करा. मी कुठला तरी स्टॉक अनालिसिस केला होता ज्याच्यामध्ये तो प्रत्येक वेळी ना 20% डाऊन येतोय. 20% येस्टरडे मी विसरलो यार कोणता होता. लुक, रिलायन्स म्हटलं होतं ना पडणार, ठीक आहे आजच्या ह्याच्यामुळे पण पडला, सो ते पण एक रिझन आहे. आता रिलायन्स एक्झॅक्टली अजून किती डाऊन येतोय ते बघणं महत्वाचं आहे. हा, पण टाइम टू टाइम आपल्याला जेव्हा प्रॉफिट मिळत होतं ना तेव्हा आपण प्रॉफिट घेण्याचा ट्राय करायला पाहिजे होता. ओके, so please like the video, share with your friends and subscribe my channel. Thank you, tata, bye bye.